भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आणि 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। तर माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये आता त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तिथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ते बघावं लागणार आहे। तर माढा लोकसभेचे मवियाचे संभाव्य उमेदवार मोहिते पाटील आहेत आणि त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहे अजय अडसूळ। अजय, काय सांगाल? आता माढ्यामध्ये आपल्याला आतापर्यंत तिढा होता, पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आता या ठिकाणी ठरलंय की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण मोहिते पाटील त्यांच्या पक्षात येत आहे अशी माहिती आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण पाहू शकतो की माढ्याचे जे संभाव्य उमेदवार आहेत मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांचा 13 एप्रिल रोजी वाढदिवस आहे। या वाढदिवसा दिवशी ते आपल्या राजकीय वाटचालीची नवीन सुरुवात करणार आहेत, अर्थात घर वापसी करणार आहेत। मुंबईमध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। खरं पाहायला गेलं तर पाठीमागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून भाजपामध्ये मोहिते पाटील विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर असा अंतर्गत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या संदर्भात सुद्धा बैठका झाल्या होत्या। निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी विरोध केलेला आहे। आपण पाहायला गेलं तर अकलूजमध्ये सुद्धा मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या बंगल्यावर स्वतः भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता कार्यकर्त्यांची, स्वतः मोहिते पाटलांची। मात्र याला कुठेतरी अपयश आलेलं आहे असंच म्हणता येईल। खरं पाहायला गेलं तर मोहिते पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघासाठी, एका मतदारसंघासाठी ही अस्तित्वाची लढाई नाही तर एकूणच सोलापूर जिल्ह्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांना कुठेही राजकीय जेव्हा निर्णय होतात भाजपाचे तेव्हा विचारात घेतले जात नाही असा एकूणच सूर त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पाहायला गेला। 2004 साली जेव्हा मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा राज्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचा एक वेगळा दबदबा होता। मात्र आता सोलापूर याचबरोबर माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई होत आहे। त्यामुळे मोहिते पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये घरवापसी करणार आहेत। 13 एप्रिल रोजी मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आगामी काळामध्ये माढा लोकसभा बरोबर याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीचं वाटचाल करणार आहे। सध्या पाहायला गेलं तर भाजपाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेच्या बॅनरवर सुद्धा मोहिते पाटील यांचा फोटो भाजपाकडून टाकण्यात येत नाही। त्यामुळे मोहिते पाटील सध्या नाराज आहेत। मोहिते पाटील सध्या माढा लोकसभेमध्ये विविध गावभेटीचा दौरा करत आहेत। निश्चितच अजय, आणि आता आगामी काळामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हा जो सामना आहे तो चुरशीचा होऊ शकतो। याविषयीचे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेऊन राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।